बघा गुरुचरित्र आपण किती ग्रंथ झालेले, किती पारायण झालेले आपले. आज आपल्याला जर ते सांगता येत नाही तर गुरुचरित्र काय वाचतोय आपण. पर्वतेश्वर नावाचा गृहस्थ गुरूंना वंदन करायचा. गुरु जेव्हा शेतामधून अमरच्या संगमाकडून जेव्हा निर्गुण पादुका मठाकडे जायचे, पर्वतेश्वर नम्र होऊन वंदन करायचा. मग गुरु त्याला काय विचारतात, तुझी इच्छा काय, तुझं पीक म्हणजे मला पीक चांगलं यावं. तर त्यावेळेस आता गुरुवाक्य माझं काम देणू असं आपण का म्हणतो. बघा आपल्या मार्गामध्ये सत्यापेक्षाही गुरुवाक्य खूप महत्वाचं असतं. आता ताई गुरु माऊलींबद्दल मार्गाबद्दल सांगत होत्या. गुरु माऊलींचं आपल्या आयुष्यातील महत्व काय, आपल्या गुरुचं आयुष्यातील महत्व काय याच्याकडे मी येणार. म्हणून तुम्हाला घेवड्याचा आणि जोंधळ्याचा अध्याय का विचारला की जेव्हा घेवड्याच्या शेंगांवर त्या कुटुंबाचं पालन पोषण होत असतं तरीही गुरु सांगतात वेल मुळासहित उपटतात. मग त्या कुटुंबाला काय वाटलं पाहिजे की आमच्या उपजीविकेचं साधन जर गुरूंनी संपवलंय तर आमचं पुढचं काय आयुष्य. तर लक्षात घ्या, घेवड्याचा वेल जर उपटला नसता तर सोन्याचा घडा भेटला असता का. आयुष्यभर घेवड्याच्या शेंगा विकूनच उपजीविका करावी लागली असती. घेवड्याच्या मुळाशी सोन्याचा घडा मिळण्यासाठी गुरूंनी घेवड्याचा वेल उपटला. कधी कधी आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या कम्फर्ट झोन मधल्या गोष्टी गुरु काढून टाकतात. मग आपल्याला आजूबाजूचे काय म्हणतात, तुम्ही स्वामी सेवेकरी आहे तरी तुमच्या बरोबर हे का घडतंय, तुम्ही तर एवढं दिंडोरी प्रणित मार्गाला मानता, केंद्रात जाता, मग तुमच्या बरोबर असं का नाही घडत चांगलं. मग त्यावेळेस तुम्हाला हा अध्याय आठवला पाहिजे, माझ्या आयुष्यात खूप चांगलं घडणार आहे म्हणून माझ्या आयुष्यातला दरिद्रियाचा घेवडा उपटून टाकणारे गुरु आणि त्याच्या खाली मला सोन्याचा घडा मिळणार आहे. किंवा जोंधळ्याच्या शेतीचं जर आपण पाहिलं, जेव्हा जोंधळ्याचं शेत गुरूंनी सांगितलं म्हणून कापल्यानंतर आपली पत्नी आणि मुले पर्वतेश्वरला शिव्या देऊ लागतात, तू काय केलंय, वेडा झाला का. गुरु त्याची परीक्षा पाहतात, मी चेष्टेने बोललो तू का कापलं. त्यावेळेस पुढचं कारण काय असतं, दुष्काळ. आपलं सगळं हवामान बदलल्यामुळं पूर्ण थंड हवामानाने बाकीच्यांचे शेत निकामी होतात, पिकं जातात आणि जोंधळ्याच्या शेतीला डबल फाटे फुटून सगळ्या गावाला पुरण एवढं अन्न येतं. येतंय लक्षात. म्हणून गुरुचं वाक्य आपण ऐकलं पाहिजे. किंवा 15व्या अध्यायामध्ये बसप्पा तेलीचं आपण पाहिलं, उचलते साप. जेव्हा गुरु म्हणतात साप उचलल्यानंतर काय होणार, साप चावणार. पण गुरु काय सांगतात, उचलते साप. सत्य काय सांगतं, साप उचलल्यानंतर चावणार. मग सत्य बघायचं का गुरुचं ऐकायचं. मग गुरुचं ऐकल्यानंतर सापाचं काय होतं, मग आपल्या आयुष्यामध्ये पण सोनं झालं पाहिजे का नाही. मग इथं दिंडोरीवरून त्र्यंबकवरून जाऊन आलेले आपल्याला जेव्हा दादा ताई सांगतात असं नाही करायचं, पाय धुवायचं, असे नियम ऐकायचे, आरतीच्या 10 मिनिट आधी यायचं, नैवेद्य घेणाऱ्यांनी 20 मिनिटं आधी यायचं. तर आपण ऐकलं पाहिजे की नाही, कारण ते मनाने सांगतात का, ते तिकडं ऐकून येतात आणि ते आपल्याला सांगतात. म्हणजे प्रोटोकॉल असतो आपला. तर लक्षात घ्यायचंय, किती जुने सेवेकरी असतात. इथं जुने सेवेकरी किती आहे, जुने म्हणजे 5 वर्षाच्या आधीचे. किती जुने सेवेकरी, बरेच आहे. जुने सेवेकरी हा शब्द मी का वापरला, कारण आपल्या मार्गामध्ये येणं सोपं, जाणं त्याहून सोपं, टिकणं कठीण असा हा मार्ग आहे. परंतु मी किती सेवा केली यापेक्षा मी किती सेवेकरी मार्गात आणले हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण सेवेकरी मार्गामध्ये आणण्यासाठी मला समजलेले महाराज मला सोपे करून सांगायचे, ना की अवघड करून सांगायचे. नवीन सेवेकरी आल्यानंतर जर आपण आरडाओरडा केला, तू पाय धुतलेले नाही, आत का आला, आत का आल्या ताई, कळत नाही का तुम्हाला, काळं घातलंय, सॉक्स काढले नाही, बेल्ट काढला नाही, अशी जर आपण दादागिरी केली तर नवीन लोक मार्गात येणार नाही. सगळ्यांना विनंती आहे की सोप्या पद्धतीने ताई दादा असं नसतं, सॉक्स काढा. पाय धुण्याचं वेगळं महत्व आहे. आपली निगेटिव्हिटी कमी होत असते. आपल्याला केंद्रात जायचंय आणि आपल्याला पायापासूनच एनर्जी चांगली ट्रान्सफर करायची. किंवा काळं नाही चालत आपल्या मार्गामध्ये, किंवा बेल्ट नाही चालत चामड्याच्या वस्तू, असं छान सोपं जर सांगितलं तर लोक येतील. कारण बऱ्याच वेळा बाहेर असं बोललं जातं, केंद्रात आम्हाला यावं वाटतंय पण नियम खूप कडक आहे. तर कडक नियम सांगायचे नाही. नित्य सेवा नेहमी मी सांगत असते, आम्ही खूप सेवा करतो पण आमची नित्य सेवा होत नाही. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे होत नाही. सेवेला बसलो तर अडचणी येतात, सेवेला बसलो तर जांभळ्या येतात. एक माळ केली तर पुढची करावी वाटत नाही, एक अध्याय वाचला तर दुसरा अध्याय वाचावा वाटत नाही. नित्य सेवेच्या वेळेस पाहुणे रावळे येणार, मुलं रडणार, काहीतरी अडचणी येणार. हे का होतंय स्वतःला विचारा. जोपर्यंत आपल्या मार्गामध्ये स्वतःहून इच्छा होत नाही तोपर्यंत महाराज सेवा करून घेत नाही. ज्यांना कोणाला वाटतंय मी खूप सेवा केली पण नित्य सेवा होत नाही, नित्य सेवा म्हणजे आपलं सुरक्षा कवच आहे. लक्षात घ्या, रोज आपण मोबाईलला चार्जिंग करतो, जेवतो, तितकीच गरज आपल्याला जर स्वतःला आपण स्वामी सेवेकरी म्हणत असेल तर आपली नित्य सेवा झाली पाहिजे.
छाती ठोकपणे सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, हो आमची नित्यसेवा झाली. आयुष्यातले 15 मिनिट जर आपण महाराजांसाठी देऊ शकत नाही, 24 तासातले 12 तास झोपण्यात जातात, 12 तास आपले असतात. 12 तासामध्ये आपण जर 15 मिनिटं महाराजांना दिले, बाकीचे कर्म करायचे, स्त्रियांना स्वयंपाक पाणी मुलांचं सगळं करून, बाकीच्या गोष्टी नातेवाईक, डोकं फोड्या सिरियल, बाकीचे पाहुण्या रावळ्यांचे फोन, व्हिडिओ कॉल, सगळं अपडेट जर घेऊन 15 मिनिटं जर जमत नसेल तर आपण सेवेकरी स्वतःला म्हणायचं नाही. येतंय लक्षात? अँड्रॉइड फोन सगळ्यांकडे आहे? सगळ्यांकडे श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर ऍप आहे? जर नसेल तर आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणू नये. कारण परमपूज्य गुरु माऊलींनी ऍपच्या स्वरूपात सेवा का काढली? पेपरलेस काम झालंय सगळीकडं, शासनाकडे इकडं तिकडं. पेपरलेस सेवा नको का आपल्याला? ही सेवा पाहिजे ना. आपलं अपडेशन झालं ना. आपण कीपॅडचा मोबाईल वापरतो का? नाही. स्मार्टफोन वापरतो आपण. आपल्याला कमी वेळामध्ये पटापट पटापट टच करून आपले कामं झाले पाहिजे. आपण लगेच गुगलला सर्च करतोय, युट्यूबला सर्च करतोय, काही भाजी नवीन रेसिपी पाहिजे युट्यूबला पाहतोय आपण. नवीन पोरी लग्न झालेल्या येत नसलं युट्यूबला पाहून करू. आमचीच मुलगी आई युट्यूबला सगळं मिळते, काय गरज नाही शिकायची. मग आपल्याला ही सेवा करायची की नाही? सगळ्यांना ही सेवा करायची. तर महिन्याकाठी 2 तरी सेवेकरी घडवायचे. आज संकल्प करा दत्त जयंतीपासून. जोपर्यंत आपण नवीन सेवेकरी घडवत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती होत नाही. परमपूज्य गुरु माऊली सांगतात महिन्याकाठी 2 तरी सेवेकरी घडवा. मग आमच्या ताईंचा दादांचा प्रश्न येतो, अहो लोक ऐकतच नाही, आम्ही खूप कळकळून सांगतो, केंद्रात चला आरतीला चला, पण येत नाही. सांगण्याची पद्धत बदला. लोक नका बदलू, लोक तेच राहू द्या. सांगण्याची पद्धत बदला. सांगण्याची पद्धत कशी बदलायची? लगेच जर आपण सांगितलं 11 माळी जप करावं लागेल, 3 अध्याय वाचावं लागेल, आरतीला वेळेत आलंच पाहिजे, नैवेद्य घ्यावाच लागेल, कोणी येईल का मार्गात? येणार नाही. पहिलीतल्या विद्यार्थ्याला 4थीचा अभ्यास द्यायचा नाही आपल्याला. आपल्या आजूबाजूला दुःखी पीडित लोक भरपूर आहेत, जे निगेटिव्हिटीने ग्रासलेले, कोणाकोणाच्या घरामध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम मोठे मोठे होऊन बसलेले. त्याला जर आपण सांगितलं तुमचे जास्त काय सांगू नका ताई, ठीक आहे, ताईंचे घराने छोटे छोटे असतात, मुलाचं लग्न झालंय, सून ऐकत नाही, घरात कलह, प्रमोशन होत नाही, मुलीचं लग्न जमत नाही, नातेवाईकांपासून मनस्ताप होतोय, शेजारणीपासून मनस्ताप होतोय. मग आपण काय सांगितलं पाहिजे? ताई सगळं राहू द्या, फक्त मनातल्या मनात आजपासून 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि केंद्रात माझ्या बरोबर एकदा मी सांगते म्हणून आरतीला चला. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. 8 दिवसांनी त्या ताईचा होऊन तुम्हाला फोन नाही आला तर स्टॅम्पवर लिहून घ्या, ताई खूप भारी वाटतंय, फ्रेश वाटतंय, प्रसन्न वाटतंय आणि खरंच मला केंद्रात यावं वाटतं. मग दुसरी स्टेप अशी असेल, ताई तुम्ही जितक्या आरत्या केल्या तितकं तुमचं काम छान होणार आहे. आरत्यांचा संकल्प करा, 108 आरत्यांचा. 108 आरत्यांचा जेव्हा संकल्प करतो आपण, महाराज वेळेचे पक्के आहेत. तुम्हाला माहितीये इथं जेव्हा नैवेद्य आरती सुरू होणार, एक सेवेकरी कंटिन्युअस घड्याळाकडे पाहत असतात. एकही मिनिट आधी होत नाही, एकही मिनिट नंतर आरती सुरू होत नाही. त्रिकाल संध्या आरती जरी असेल 8 वाजता, 10:30 वाजता, 6 वाजता किंवा उन्हाळ्यात 6:30 वाजता. तर लक्षात घ्यायचं, वेळेला खूप महत्व आहे. आपण खूप संकटात आहे, महाराजांना आवाज देतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. महाराज वेळेला आले नाही चालेल का आपल्याला? मग आपण वेळेत येणं आपलं कर्तव्य आहे का नाही? आपण सगळ्या ठिकाणी पिक्चरच्या शोला लेट जाऊ का? कोणाच्या लग्न करायला लेट जाऊ का? आपल्या काही कार्यक्रमाला लेट जाऊ का? मग स्वामींच्या कार्याला लेट का? दुसरी गोष्ट, काही सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसतात, पहाटे येऊन वाचून जातात, पण दिवसभर केंद्राचा त्यांचा सप्ताहामध्ये संबंध नाही. हे कितपत योग्य आहे? हा मार्गच मुळात गुरु शिष्य परंपरेचा आहे. आचारसंहिता केंद्रातली खूप महत्वाची आहे. करोडो सेवेकरी आहेत, 1.5-2 करोडपेक्षा जास्त सेवेकरी आहे, 8-9 हजारपेक्षा जास्त केंद्र आहे. देश विदेशात पण आपला मार्ग पसरत चाललाय. परंतु कुठेही बघा सेम दरबार, सेम फोटो, सेम आरती. याला आचारसंहिता म्हणतात. परमपूज्य गुरु माऊलींनी ही जी आचारसंहिता काढलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी, ती सर्व ठिकाणी सारखीच आहे. कुठल्याही ठिकाणी जा, कुठल्याही केंद्रात जा, तुम्हाला सारख्याच आरत्या, सगळं सारखंच पाहायला मिळेल. मग अशा मार्गाचे जर आपण सेवेकरी आहोत तर आपण किती भाग्यवान आहोत लक्षात घ्या. किंवा काही जणांना उगाचच आपण सेवा करतोय सगळं पण संयमच नाही. मग सांगणारे निगेटिव्ह असतात, शेजारी आरतीला येत नाही, मग ती काय सांगणार, बाई तू एवढं केंद्रात जाते, मी तर बरी बाई, आमच्या मनात देव आहे, आम्हाला काही गरज नाही केंद्राबिंद्रात कुठं जायची, आम्ही खूप चांगले कामं करतो, आमचे मन खूप चांगले, आम्हाला गरज पण नाही आरतीला जायची, आमचे सगळे कामं छान होतात. बघ आता माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं, तू तर आरतीला जाती तरी मुलीचं लग्न जमलंय का? आणि तुझ्या मुलाचं तरी झालंय का जॉबचं काम? आणि तुझ्या घरामधलं काय मिटलंय म्हणून तू आरतीला जाती? त्यावेळेस आपलं काय उत्तर पाहिजे? मी जर आरतीला जात नसते, मी जर आरतीला जात नसतो, मी जर सेवेकरी नसतो किंवा नसते, तर माझ्या आयुष्यामध्ये याही पेक्षा भयानक घटना घडल्या असत्या.
इतक्यावरच महाराजांनी थांबवलंय आणि आपला नेहमी संघर्ष परीक्षा पाहत असतात महाराज, लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणून आपण कुठल्याही कारणास्तव निगेटिव्ह व्हायचं नाही. आपल्याला निगेटिव्ह करणारे पदोपदी लोक बसलेले असतात. येत आहे लक्षात? तर सगळ्यांनी देऊळ बंद जर चित्रपट पाहिला असेल तर महाराज काय सांगतात, आम्ही प्रारब्ध बदलत नाही पण प्रारब्धाचे भोग कमी करत असतो. माझ्या नशिबात जर ते लिहिलेलंच आहे पण त्याला वेळ लागेल ना. आपल्या पूर्वकर्मानुसार गोष्टी घडत असतात. आपण जर एखादा खड्डा काढला, जितका खोल खड्डा तितकी खोल भरायला माती लागते का नाही. मग आपलं कर्म पूर्ण व्हायला तेवढा वेळ घेणार ना महाराज. लगेच तुम्ही केंद्रात आले, सेवा केली, लगेच मेवा मिळणार. हा, काहींच्या बाबतीत होतं. पण जेव्हा आपण केंद्रात सेवेत आलो, लगेच आपल्याला मेवा भेटला, तर महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास वाढवतात. खूप सेवा केली पण मेवा भेटत नाही, महाराज त्यांच्या प्रती तुमचा विश्वास आणि संयम वाढवतात. खूप सेवा झाली, खूप झाली, मेवा मिळत नाही, मार्ग सोडू का काय, अशी पण परिस्थिती येते. त्यावेळेस महाराज तुमच्या प्रती खूप असं वेगळं आगळं नियोजन असतं, जे आमच्या बरोबर झालं. सगळ्यांनी जर युट्यूबला माझी मुलाखत पाहिली असेल, शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन, तर अवश्य बघा. त्याच्यात स्वामी सेवेचा अनुभव दिलाय मी. वेळोवेळी जेव्हा निगेटिव्हिटी यायची, गुरुचरित्र करणं परमपूज्य गुरु माऊलींकडे, त्यावेळेस माऊली स्वतः बघायचे. 97-98ची गोष्ट आहे. माऊली सेवेकऱ्यांच्या पत्रिका देखील बघायचे विशेष गोष्टीसाठी. आज ती परिस्थिती नाहीये. करोडोने आपले सेवेकरी वाढलेले आहे. आपण खूप भाग्यवान आहे. अशा मार्गाचे आपण एक सेवेकरी म्हणून आहे. ही पदवी खूप मोठी. आज तळेगावची लोकसंख्या एवढीच आहे का? नाही, खूप आहे. पण इथं यायला भाग्य असावं लागतं. कित्येक लोक रस्त्याने जात आहे, बघतात. कडुलकर कॉलनीमध्ये केंद्र आहे, जाऊ का नको. स्वामींचा खूपच प्रचार प्रसार वाढलाय. अक्कलकोटला लोक जातात, त्र्यंबकेश्वरला लोक जातात. काही लोक स्टेटस ठेवतात, काही लोक म्हणतात आम्ही स्वामींचे भक्त आहे, मग मी का जाऊ शकत नाही. तर जोपर्यंत महाराज ठरवत नाही तोपर्यंत आपण मार्गात येत नाही, लक्षात घ्या. आणि नवीन लोक जेव्हा आपण मार्गात आणतो त्यावेळेस महाराजांवर सोडायचं. पाय धुवून जेव्हा आपण आत येतो त्यावेळेस महाराज ठरवतात, मडकं कच्चं आहे का पक्क आहे, यांना मार्गात ठेवायचं का नाही ठेवायचं. येत आहे लक्षात? स्वामी चरित्र रोज का वाचायचं? नवीन लोक तुम्हाला विचारतील, काय उत्तर देणार तुम्ही? नवीन लोकांना जेव्हा तुम्ही सांगणार नित्यसेवा गरजेची आहे, स्वामी चरित्र वाचलं पाहिजे, मग तुमच्याकडे उत्तर काय पाहिजे? स्वामी चरित्रातलं प्रत्येक पात्र हे स्वतःशी आपण तुलना करायचंय. आपण बाळप्पा होतोय का? आपण चोळप्पा होतोय का? आपली सुंदराबाई होती का? आपण बसप्पा झालो का? आपण तात्यासाहेब झालो का? किंवा तारक मंत्रामध्ये जसं सांगितलंय की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. म्हणजे जन्म मृत्यूवर सुद्धा अधिकार कोणाचा आहे? महाराजांचा आहे. येत आहे लक्षात? तारक मंत्रातून आपल्याला एक ताकद मिळत असते. आपण मनातल्या मनात खूप संकट आल्यानंतर जेव्हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा खूप मोठी ताकद आपल्याला मिळत असते. गुरुचरित्र मला असं वाटतं मी रिव्हिजन घेतलेले, तुम्ही पुढच्या वेळेस लक्ष देऊन वाचणार सगळे. प्रत्येक अध्याय लक्ष देऊन वाचायचं, फक्त बोट फिरवायचं नाही. स्वामी चरित्र सुद्धा तुम्ही जर वाचलं तुम्हाला नव्याने अर्थ भेटेल. गुरुचरित्र सुद्धा किती पण वाचा, तुम्हाला रोज नव्याने अर्थ मिळत असतो. येत आहे लक्षात? तर दुसरी आणि महत्वाची गोष्ट, आता माझं नेहमी मार्गदर्शन मध्ये मी एक बोधगाथा सांगत असते. येत आहे लक्षामध्ये? बोधगाथा का सांगत असते? त्याच्यामधून आपल्याला बोध घ्यायचा असतो. आणि मागाशी जसं सांगितलं की काही सेवेकरी फक्त पारायणापुरतं येतात, तसं नाही करायचं. आपले यज्ञ याग चालू असतात विशिष्ट, त्यामध्ये भाग घ्यायचा. नैवेद्य आरतीच्या नियोजन मध्ये भाग घ्यायचा, प्रसादामध्ये घ्यायचा. आपल्या कमाईमधून 8 ते 10% दानावर गेला पाहिजे. अजून कुणी जनकल्याणचा फॉर्म भरलेला नसेल तर भरून घ्या, चांगली वेळ आहे. संक्रांतीचा सण येतोय, वाण म्हणून आपलं मुद्रण साहित्यच वाटा, दिनदर्शिका घ्या, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना द्या. मार्ग सोपा होतो. पाठीमागचे पानं आवर्जून वाचायला लावा, फक्त भविष्य वाचायला लावायचं नाही. कारण बऱ्याच जणांना मी विचारलं ना, महिलांना व्यावसायिक मार्गदर्शनला, पेपर कोण वाचतं का? हो मॅडम. काय वाचतं? भविष्य वाचतं. तसं नाही करायचं. आपण सगळी दिनदर्शिका छान वाचून काढायची, आजूबाजूला राहू काळ समजून सांगायचा. अजून आपल्या ऍप मधल्या पण गोष्टी बऱ्याच समजून सांगायच्या. स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ जप म्हणायचं महिलांनी, म्हणजे ते सात्विक अन्न होईल. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन. येते लक्षात? कारण अन्नाची खूप मोठी ताकद असते. गुरुचरित्रात 36व्या अध्याय तुम्ही पाहिलं ना, परान्नाचे दोष. सारखंच त्या बिचारीला वाटायचं माझा नवरा मला बाहेर खायला देत नाही. मग बाहेर खायला नेल्यानंतर काय पाहायला भेटतं? श्वान उच्चिष्ट अन्न, पुत्र जेवतय माझ्या बरोबर, असं पाहायला भेटतं ना. आणि हे खरं खुरं आहे. परान्नाचे खूप दोष असतात. बघा, काही वास्तूमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथं थांबावं वाटत नाही. काही घरांमधलं अन्न खाल्लं त्रास होतो, डोकं दुखतं. म्हणजे आपल्याला निगेटिव्ह करायचं नाहीये, पण त्या वस्तूतले दोष त्या अन्नामध्ये येत असतात. स्वयंपाक करणाऱ्या बाईचे विचार त्या अन्नामध्ये प्रकट होत असतात. असेच एक गुरुजी आणि त्यांच्या पत्नी खूप प्रेमाने राहायचे. पण एक दिवस असं झालं की ते घरी येत होते
घरी येताना त्यांना त्यांच्याच मित्राचे एक नवरा बायको भांडण करताना दिसले. ते गेले, त्यांनी ते भांडण मिटवलं. भांडण मिटवल्यानंतर मित्र गुरुजींना म्हणाला का जेवून जा. गुरुजी नको नको म्हणत होते. त्या बाईला इच्छेविरुद्ध स्वयंपाक करावा लागला पतीच्या मित्रासाठी आणि ते गुरुजींनी खाल्लं ते अन्न. कधीच नवरा बायकोंचं गुरुजींचं आणि पत्नीचं भांडण नव्हतं. मग ते घरी गेल्यानंतर मग पत्नीने सुरुवात केली, तुम्ही उशिरा का आले. त्यांनी सांगितलं मी असं असं. मग ती जोरात ओरडायला लागली. मग खूप भांडणं झाले त्यांचे. मग हे दोष कुठून आले? भांडणं केलेल्या नवरा बायकोंचे भांडणं मिटून त्या स्त्रीने ते मनात विचार ठेवून तो स्वयंपाक केला आणि तो कोणी खाल्ला? गुरुजींनी खाल्ला. त्या स्वयंपाकाचे परिणाम कुठे आले? यांच्या घरात भांडणं झाले. म्हणून परान्नाचे दोष असतात. आणि आपण मस्त इच्छेने म्हणतो आम्हाला जेवायला बोलवा, कधी बोलवता, पार्टी कधी देता, बरोबर आहे का? म्हणून परमपूज्य गुरुमाऊली सांगतात फुकटचं कोणाचं खायचं नाही. आणि गुरुचरित्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे परान्नाचे दोष. मला असं वाटतंय की वेळ तिकडून येणार आहे सेवेकरांची गैरसोय. तर परान्नाचे दोष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण फक्त गुरुचरित्र करतो, नंतर केंद्राच्या कुठल्याही संपर्कात राहत नाही. मग आपण म्हणतो मला परिणाम आले नाही, मला रिझल्ट आला नाही, फलश्रुती आली नाही. तर जितकं गुरुचरित्राचं महत्व आहे तितकंच केंद्रातल्या इतर सेवेंचंही महत्व आहे. नित्य सेवेचं तर वेगळंच महत्व आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही केंद्रामध्ये नैवेद्य आरतीला येत नाही तोपर्यंत तुमची सेवा फलद्रूप होणार नाही. जो सेवेकरी एक तरी आरतीला हजेरी लावतोय, एक तरी आरतीला हजेरी लावून महिन्यातून एक तरी ताई नैवेद्य घेताय, तर त्यांचे घराने प्रश्न उत्तराच्या रांगेत नित्यसेवा आणि हे सगळं केलं तर बसायची गरज पडणार नाही. लक्षात घ्या, प्रश्न उत्तराच्या रांगेत कधी बसावं लागतं? आपण धरतोय मार्ग, सोडतोय मार्ग, जे कंटिन्युअस जातात त्यांना पण निगेटिव्ह करतोय. आपण मार्गाबद्दल पॉझिटिव्ह बोलतच नाही, गुरुबद्दल पॉझिटिव्ह बोलत नाही. मग कशी कामं होणार आपली? येत आहे लक्षात? सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. आता ज्यांनी हे मार्गदर्शन ऐकलं नाही, आपण युट्यूबला लिंक पण टाकणार आहे. आणि केंद्राच्या माध्यमामधून जेव्हा आरतीचं महत्व काय आहे तुम्हाला पण बऱ्याच जणांना माहिती नसेल. कुठल्याही देवतेची आरती म्हणजे त्या देवतेला आर्ततेने मारलेली हाक. आरतीला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस आपल्या डोक्याभोवती एक असं गोल वलय फिरत असतो. त्यामधून आपले निगेटिव्हिटी बाहेर पडत असते. आपले पितृदोष म्हणा, कुलदैवतेचे दोष म्हणा, इतर दोष आपले बाहेर पडत असतात. आणि त्या दैवतेला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे महाराज जेवण करताय आणि आपण त्यांचे गुणगान गातोय आणि आपले दोष पण निघताय. किती चांगला सोहळा आहे हा. बरं, किती वेळ असतो आरतीचा? सकाळची आरती तर एक मोजून 5 ते 7 मिनिटाची. संध्याकाळची आरती थोडीशी मोठी. सकाळची भूपाळी 15 मिनिटं. पण तेवढ्यामध्ये आपली नित्यसेवेची एक माळ जप होतो, वेगवेगळ्या मंत्रांचं पठण होतं. आता जर कोणी तुम्हाला विचारलं की स्तोत्र मंत्राची आयुष्यात गरज काय, किंवा स्तोत्र मंत्रांनी काय होतं, किंवा काही आत्ताची पिढी खूप क्युरियस आहे. मुलं काय विचारणार आपल्याला? आईला स्तोत्र मंत्रांनी काय होतं नेमकं? आईलाच माहिती नाही. आई काय सांगणार? किंवा दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानच का वाटायचे, किंवा संक्रांती ती तिळगुळच का द्यायचं, आपल्यालाच माहिती नाही. आपण उत्तर देऊ शकत नाही. तर त्यावेळेस आपल्या प्रत्येक भगिनीने आपल्या मार्गातलं मुद्रण साहित्य, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता वाचणं गरजेचं आहे. त्यामधून तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. स्तोत्र मंत्राने परिणाम होतो का? होतो. आपण 512 GB जेव्हा लॅपटॉप घेतो तर त्याला आपण अँटीव्हायरस टाकतो का नाही? इथं काही मुली बसलेल्या दिसतात. अँटीव्हायरस टाकतो ना आपण? टाकतो. का टाकतो आपण? बाहेरचे व्हायरस आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये येऊ नये. आता हे आपलं डोकं किती जीबीचं आहे माहितीये का? आपल्यामध्ये पण अँटीव्हायरस घुसतात का नाही? कोणतरी निगेटिव्ह करतोय, कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जातोय, कुठेतरी चुकीच्या ठिकाणावरून येतोय. मग आपल्या डोक्यामध्ये अँटीव्हायरस काय असणार आहे? स्तोत्र मंत्र, नित्यसेवा, नैवेद्य आरती. येतंय लक्षात? आजपासून सगळ्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला काय सांगायचं? ही सेवा, हे स्तोत्र मंत्र म्हणजे आमचे अँटीव्हायरस आहे. अँटीव्हायरस टाकल्यानंतर चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यात घुसू शकत नाही. लक्षात घ्या. आणि स्तोत्र मंत्र हे बघा, एखाद्याने आपली स्तुती केली, आपल्याला किती भारी वाटतं. एखाद्याने आपल्याला नाव ठेवलं, डिस्टर्ब होतो ना आपण. तसंच देवाचं पण आहे. स्तोत्र मंत्र वाचले आपण. जर गुरुचरित्रात आज पाहिलं, कवी कल्लेश्वरचा अध्याय वाचला सगळ्यांनी. कल्लेश्वराला कवी कल्लेश्वर म्हणजे कल्लेश्वराच फक्त तो व्यक्ती नरहरी फक्त कल्लेश्वराबद्दलच कविता करणार, बोलणार. मग ते गाणगापूर मधले लोक काय म्हणतात, तू गुरूंबद्दल कर ना जरा कविता. तर ते काय सांगतं, नाही, माझे फक्त एकच, शंकरालाच मी देव मानलंय,
मी फक्त शंकराच्याच कविता करणार, शंकराची स्तुती गाणार, माझी जीवाच मी कल्लेश्वराला अर्पण केलेली. तर त्यावेळेस कल्लेश्वराच्या पिंडीवर कोण दिसतं? त्याला गुरु बसलेले दिसतात, बरोबर. म्हणजे गुरु दाखवून देतात सर्व ठिकाणी मी आहे. मग तो जेव्हा स्वतः शरण येऊन जातो त्यावेळेस गुरु काय सांगतात? तर तू आम्हाला आमची स्तुतीचे भजन गायलेले, कीर्तन गायलेले आवडतं, तसं जर तू केलं तर तुझे अजून फलद्रूप होईल, म्हणजे तू शिष्य म्हणून चांगला परमप्रिय होशील. त्यावेळेस त्याच्या जीभेवर थोडीशी विभूती टाकल्यानंतर गुरूंबद्दल छान छान कविता करायला लागतो तो. येतंय लक्षात? म्हणजेच आपली स्तुती केल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला नाव ठेवल्यानंतर आपण डिस्टर्ब होतो. असंच असतं की स्तोत्र मंत्रांचं तेच महत्व आहे की स्तोत्र गायल्यानंतर परमेश्वराला पण चांगलं वाटतं. कुठल्याही देवतेचे स्तोत्र मंत्र. विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र म्हटलं पाहिजे. अथर्व शीर्ष तर थोडंसं मोठं आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हटलं तरी मेमरी वाढत असते आपली. काही मुली पण ऐकता येतं. आणि काल भैरवाष्टक न होणाऱ्या कामांसाठी चांगलं असतं. श्री सुक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी चांगलं असतं. आपण सगळेजण सिद्धमंगल स्तोत्र पण म्हणत असाल गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस. सिद्धमंगल स्तोत्राचं पण आगळं वेगळं महत्व आहे. तर अशा स्तोत्र मंत्रांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे. येतंय लक्षामध्ये? तर आता जास्तच जर सांगत गेलं तर तुम्ही मायाताईला असं म्हणायला नको की माझाच माईकन माझाच ऐकन. मग गागरेताईंनी आम्हाला अर्धा तास सांगितलं. वेळेची खूप पंक्च्युअल आहे मी. उलट आज मायाताईंनी मला 11:30चा टाइम दिलेला होता, तर 5 मिनिट लेट झालं मला. 5 ते 7 मिनिट असं कधी होत नाही, पण येतात टेक्निकल प्रॉब्लेम. तर एक कळकळीची विनंती सगळ्या भगिनींना की आपण सेवेकरी आहोत हे आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे. तोंडाने सांगायची गरज पडली नाही पाहिजे. कारण तोंडाने जेव्हा मी काय सांगायची गरज असते तेव्हा आपण काहीच नसतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्या वर्तनामधून आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आजूबाजूला आपल्या कळायला पाहिजे आपलं वर्तन. तर सेवेकऱ्याचं जसं वर्तन असं 14व्या अध्यायामध्ये आपण दिलेलं आहे. आम्ही आहोत सेवेकरी, मिरू नये लोकात तयासे भक्तीचा दंभ व्यर्थ. म्हणजे आम्ही सेवेकरी हे दाखवलं नाही पाहिजे, पण आपलं वर्तन तसं पाहिजे. आणि श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. असो श्री गुरुचरित्र हा पोथी स्वरूप ग्रंथ साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांनी प्रसाद म्हणून आपल्यासाठी कलियुगामध्ये दुःख पीडित लोकांसाठी, म्हणजे आपलं दुःख निवारण करण्यासाठी हा ग्रंथ ठेवलेला आहे. हा साधा सुद्धा ग्रंथ नाहीये. हा अद्भुत अद्वितीय दैवी ग्रंथ आहे. 5वा वेद आहे. आणि या ग्रंथाचं पठण केल्यानंतर 7 दिवसात काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहत नाही. 7 दिवसानंतर येतील. नाहीतर मी गुरुचरित्र केलं बाई, अजून तर काही दिसत नाहीये बाई, आता 7 दिवस पण झाले, आता माझं काम होईल का नाही होईल, मी तर चांगला संकल्प केला होता, हातात अक्षता पण टाकल्या होत्या, हळदी कुंकू पण टाकलं होतं, मग पाणी थोडं सांडलं होतं म्हणून झालं का नाही काम, संकल्प म्हणूपर्यंत पाणी पण गळत होतं हातातून, बाई आता काय होईल, मग गुरुचरित्रात काही चूक झाली का, मी एकदा परांना पण थोडं खाल्लं होतं, थोडं डाळीचं पण खाल्लं होतं, बहुतेक त्यानेच झालं असं. कुठल्याही शंका कुशंका घेऊ नका. आणि दुसऱ्या अजून आपल्याला म्हणायला असतं तुझं चुकलंच होतं त्या दिवशी. तर ह्या सामान्य सगळ्यांनाच येणार आहे. म्हणजे आम्ही पण गुरुचरित्र केलं. एक तर अशी व्यक्ती होती की डाळ खाण्यात गेली म्हणून उलट्या करू का काय असं. तर असं नसतं. महाराज कृपा सिंधू आहे, कुठलीही शंका घेऊ नका. कधी कधी काय होतं, चुकून आपण भूमिशाहीन मानल्यानंतर कोणाच्या बेडवर जाऊन बसतो पाहुण्याच्या इथं, असं 7 दिवसात होतं चुकून. असं काय नाही, विष्णू सहस्रनाम वाचतोच आपण संध्याकाळी, त्याने आपल्या क्षम्य होत असतात चुका. शंका कुशंकेला आपल्या मार्गात थारा नाही, फ्री राहायचं, काहीच होत नाही. कृपा सिंधू आहे महाराज, तुम्हाला योग्य वेळी योग्य मोबदला भेटणारच आहे. संयम धरा. 7 दिवसात तूप खाल्लेले रूप लगेच येणार नाही. आपण जे पाप करतो, चुकीचे काम करतो, लगेच शिक्षा मिळते का हो आपल्याला? वेळ असतो ना. सुंदराबाईचा किती अधिकार होता महाराजांवर. कोणाचा नैवेद्य खाऊ घालायचं कोण ठरवायचं? सुंदराबाई. कुठपर्यंत? पुण्याचं पारड जड आहे तोपर्यंत. येतंय लक्षात? एकदा का पुण्याचं पारड मायनस झालं, सुंदराबाईला महाराज वाचू शकत नाही. मग बेड्या पडतात. तशी अवस्था होती. म्हणून संयम धरायचा आणि लगेच कुठल्याच गोष्टीची लगेच अपेक्षा करायची नाही. महाराजांनी ठरवलेलं आहे, तुम्हाला ह्या साईडने जावं वाटेल, महाराज त्या साईडने देतील. मग तुम्हाला कळलं इकडे काय काय अडचणी होती, हे 2 वर्षांनी कळलं. म्हणजे त्यांचं लेट पण थेट असतं महाराजांचं काम. तर नवीन सेवेकरी घडायचे कळकळीची विनंती आहे. कारण मी किती सेवा केली यापेक्षा मी किती लोक मार्गामध्ये आणले हे महत्वाचं आहे. आणि फुलं वाटणाऱ्याच्या हाताला सुगंध येतच असतो. पहिल्या मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती जेव्हा आपण पेटवतो, पहिल्या मेणबत्तीचं काहीच बिघडत नसतं. आपल्याला पहिली मेणबत्ती व्हायचंय. येतं लक्षात? आणि इथून पुढे आरतीला 2 तरी नवीन सेवेकरी आणत चालला. सोपा मार्ग करून सांगा. मुद्रण साहित्य विकत घ्यायला लावा. त्यामधून निम्म काम आपलं होत असतं. वाचाल तर वाचाल, वाचन वाढवा. आणि महिला भगिनींनी कुटुंबाला पहिल्या प्रायोरिटी द्या. येतंय लक्षात?
श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांना कोणाला महिला भगिनींना व्यवसायाच्या संदर्भात मला काय विचारायचं तर तुम्ही संस्थेचा फॉर्म भरू शकता, विचारू शकता, मायाताईंकडून आमचा नंबर घेऊ शकता. आणि सक्षम होण्यासाठी फुलना फुलाची पाकळी मला काय करता येईल तुमच्या सगळ्यांसाठी तर मी नेहमी कार्यरत राहील. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.